नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे की मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माहिती ही खरी आहे आणि बऱ्यापैकी अधिकृतच्या जवळ जाणारी आहे। हे पटल्यानंतरच तुमच्याशी मी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य माहिती मिळून कुठेतरी त्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने हे सेट झाले पाहिजे आणि त्यांना चांगल्या रोजगार संधी ह्या उपलब्ध झाल्या पाहिजे। या चॅनलच्या माध्यमातून मी जे व्हिडिओ करतो त्यामध्ये तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, विविध विद्यापीठांमधील शैक्षणिक प्रक्रिया असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षा, त्यांची पुढची प्रवेश प्रक्रिया, कॅप राऊंड, कॉलेजांची माहिती, अशी सर्व प्रकारची माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या, कारण की तुम्हाला इथून पुढे करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन हे मिळणार आहे। तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 2 परीक्षांची प्रामुख्याने त्याच्याने एक महत्त्वाचीच आहे आणि दुसरी पण आपण आज या व्हिडिओद्वारे सेट आणि पेट अशा या दोन्हीही परीक्षांची माहिती घेणार आहोत। त्याच्यामुळं ती माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पाहावं असं मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठला केंद्रबिंदू मानूनच मी ही माहिती तुम्हाला देणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की पेट PhD एंट्रन्स टेस्ट ही पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी घेण्यात येते। यावर्षी ही परीक्षा जी आहे ती घेण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरू झाली आहे आणि आता त्या प्रक्रियेचा टप्पा असा सुरू आहे की जे मार्गदर्शक आहेत, ज्यांच्या अंडर आपल्याला PhD करायची आहे, त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती ही विद्यापीठाने मागवली आहे आणि ही प्रक्रिया आत्ता सुरू आहे। त्यांना काही मुदत दिली आहे, त्याच्यामध्ये अनेक मार्गदर्शकांनी आपल्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती दिली आहे आणि काहींकडून ती येणं अजून बाकी आहे। तर हा टप्पा पूर्ण झाला की त्याच्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात हे या पेट परीक्षेसाठी जे अर्ज करायचं आहे विद्यार्थ्यांना त्याची सुरुवात होणार आहे। पेट परीक्षा ही फक्त पुणे विद्यापीठच नाही घेत, तर सर्व इतर सरकारी विद्यापीठ त्यांच्याकडूनही घेतल्या जातात, पण पुणे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र मोठं आहे। पुणे, नगर, नाशिक असे 3 जिल्हे येतात, रिसर्च सेंटर भरपूर आहे, शैक्षणिक विभाग मोठे आहे, त्याच्यामुळं जागाही तितक्याच मोठ्या आहेत। साधारणतः 2 ते 2,500 या प्रवेश क्षमता एवढी आपली सगळी विद्यापीठाची आहे। त्याच्यामुळं ह्या पेट परीक्षेची सर्व विद्यार्थी ही वाट पाहत असतात। त्याच्यामुळं मला सांगायला आनंद आहे की पुढच्या महिन्यात या परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात। याबाबतच्या बातम्यासुद्धा तुम्ही प्रसारमाध्यमांमध्ये वाचल्या असतील। त्याच्यामुळे सर्व अनुषंगाने ही प्रक्रिया साधारणतः अर्ज भरण्याची दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे। अनेक वाट का बरं पाहतात, कारण का अनेकांना कुठेतरी आपल्या करिअरच्या दृष्टीने आपला ग्राफ उंचवायसाठी त्यांना PhD ही करायची असते। त्याचप्रमाणे जे कोणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कॉलेजांमध्ये जॉब करत असतात त्यांनासुद्धा PhDची गरज आहे आणि ओव्हरऑलच UGCनं सांगितलं आहे की PhD हे करणेला कधीही उत्तम आहे। त्याच्यामुळं ह्या सर्व PhDची वाट पाहत असतात आणि त्याच्यासाठी ही एंट्रन्स टेस्ट महत्त्वाची आहे। त्याची माहिती देण्याचा मी प्रयत्न तुम्हाला केला आहे। तर पुढच्या महिन्यात साधारणतः पेटची ही प्रवेश अर्जांची प्रक्रिया ही पुणे विद्यापीठाची सुरू होणार आहे। दुसरी महत्त्वाची परीक्षा म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आपण याला म्हणतो की ह्या परीक्षेत जर तुम्हाला प्राध्यापक व्हायचं असेल तर ही परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण नाही तर तुम्ही पात्र होणं गरजेचं आहे। तर असं सेट परीक्षेची जी पूर्ण प्रक्रिया आहे त्याच्याकडे लक्ष लावून असतात, कारण ही परीक्षा अशी आहे की तुम्ही याच्यात पात्र ठरला तर तुम्ही आपल्या राज्यातल्या जी विद्यापीठं आहेत, जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉब करण्यासाठी किंवा तुमची सेवा देण्यासाठी, अध्यापन करण्यासाठी ही परीक्षा पात्र होणं गरजेचं आहे। ती पात्रता परीक्षाच एक प्रकारची ठेवली आहे। त्याच्यामुळं ह्या परीक्षेची सर्वजण वाट पाहत असतात आणि त्याची नोडल एजन्सी जी आहे, म्हणजे जी परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमध्ये कंडक्ट करण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या पुणे विद्यापीठाकडे आहे। त्याच्यामुळे पुणे विद्यापीठाने सुद्धा ही सेट परीक्षा घेण्याची तयारी ही सुरू केली आहे बऱ्यापैकी। मला सांगायला आवडेल की विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGCकडून विद्यापीठाला परवानगी घ्यावी लागते दरवर्षी की ही आम्हाला सेट परीक्षा
घ्यायची आहे त्याची परवानगी, आणि UGCकडून जेव्हा परवानगी मिळते तेव्हा ही सेट परीक्षा ही घेण्यात येते. तर ही परवानगी मागेच घेण्यात आलेली आहे आणि ती काही पुढच्या परीक्षांसाठी दृष्टीने घेण्यात आली आहे. त्याच्यामुळे ही परीक्षासुद्धा येत्या काळात लवकर होणार आहे. कदाचित काही वृत्तपत्रांमध्ये बातम्यासुद्धा आल्या आहेत, त्याच्याने आम्हीसुद्धा याचा माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर साधारण ही नोव्हेंबरच्या अखेरीसमध्ये सेट परीक्षेचे अर्ज सुटू शकतात. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्याला अर्ज करू शकतात किंवा फार तर डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थ्यांचे, अनेक जे उमेदवार आहेत त्यांची सर्वांची मागणी असते रास्तही आहे की जशी UGC ही 2दा नेट परीक्षा घेते त्याच धर्तीवर पुणे विद्यापीठाने सुद्धा 2दा सेट परीक्षा घेतली पाहिजे. आम्हीसुद्धा आग्रही होतो सगळे काही पत्रकार, कारण अनेक जण जसं विद्यापीठाकडे त्यांचे म्हणणे मांडतात तसंच आमच्याकडे सुद्धा त्यांच्याकडून याबाबतची नेहमीच चर्चा होत असते. त्यांचे विचार येत असतात आमच्याकडे की हे 2दा ही परीक्षा झाली पाहिजे. त्याच्यामुळे याबाबत सुद्धा मागे विचार करण्यात आला होता विद्यापीठाकडनं सुद्धा की ही 2दा परीक्षा घेणे ही फ्लेक्झिबल आहे का वर्षातून. मात्र त्याच्यावर सध्या अजून तरी विचारच सुरू आहे, अंतिम निर्णय कुठला झालेला नाही आहे. मात्र यंदाची जी सेट परीक्षा आहे ती सेट परीक्षा घेण्याबाबत यांची कारवाई सगळ्यांची सुरू झाली आहे आणि साधारणतः नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये ही तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. ही परीक्षा फार महत्त्वाची आहे, कारण एक म्हणजे तुम्हाला ह्या परीक्षेद्वारे एक तर तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवण्यासाठी सरकारी कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये पात्र होत असतात, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ज्या अनेक ठिकाणी जी पेट परीक्षा होती त्या पेट परीक्षांमध्ये कुठेतरी थोडी सूट मिळते. म्हणजे तुम्हाला थेट लेखी परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा द्यावी लागत नाही, तुम्हाला थेट मुलाखतीसाठी तुम्ही पात्र होता. त्याच्यामुळे दोनही याचा फायदा होतो. त्याच्यामुळे ह्या सेट परीक्षेची सुद्धा जी अर्ज भरण्याची कारवाई आहे ती नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्येही सुरू होण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या आहेत. जे विद्यार्थी पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला आहे किंवा जे मास्टर्स करत आहेत असे सर्व विद्यार्थी या जे सगळे विद्यार्थी आहेत त्या सर्वजण याची बऱ्यापैकी वाट पाहत असतात. आणि म्हणजे सांगायचं असं की जेवढेही मास्टर्सला घेतलेले सगळे विद्यार्थी आहेत आपले पदव्युत्तर, ते सर्वजण फायनल इयरचे एकदा तरी ही परीक्षा आपण देऊन पाहूया. काही लोकांना तर डेडिकेटली प्राध्यापक म्हणूनही पुढे जाऊन काम करायचं असतं, त्यांचं करिअर करायचं असतं. त्याच्यामुळे ते तर एकदम मास्टर्समध्ये प्रवेश घेतल्यापासूनच याची तयारीसुद्धा करतात. काही विद्यार्थी डिग्रीच्या अंतिम वर्षापासूनच त्यांचं ध्येय निश्चित करून याची तयारी कशी परीक्षा जेव्हा त्यांना ते इलिजिबल होतात तेव्हा ते देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि एकूणच आत्ताची जर परिस्थिती बघितली तर अनेक खाजगी विद्यापीठं ही महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहेत आणि त्या विद्यापीठांमध्ये कुशल मनुष्यबळाची म्हणजे कुशल प्राध्यापकांची ही भरपूर डिमांड आहे. त्या प्रमाणात सप्लाय हा होत नाही आहे. त्याच्यामुळं आगामी ह्या 2-4-5 वर्षामध्ये ही जी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज भरपूर वाढल्या आहेत त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या या कुशल या शब्दाला महत्त्व आहे, कुशल प्राध्यापकांना उपलब्ध होणार आहे. एवढं निश्चित. आपण सध्या फक्त पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला बघितलं तर 20 ते 25 प्रायव्हेट विद्यापीठं आहेत. तीच आता छोट्या महानगरांमध्ये तिथे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होणार. ज्यामुळं युनिव्हर्सिटी म्हटलं की एक वेगळं स्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं, वेगळे विभाग प्रमुखांपासून सगळं एक नवीन कुलगुरूंपासून सगळी एक यंत्रणा पूर्ण करावी लागते. त्याच्यामुळं सध्या चांगली येत्या काळामध्ये ह्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या डिमांड आहे. आणि त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी हे कुठे जाऊन पुढे त्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने एक त्यांचा ग्राफ उंच असतो. त्याच्यामुळं सेट क्वालिफाईड मी आहे असं सांगायलासुद्धा अनेक विद्यार्थी म्हणजे त्यांना बरं वाटतं आणि कुठेतरी त्यांना मग लेक्चर्स घेणं, मार्गदर्शन करणं, व्याख्यानांमधून कुठेतरी चांगली माहिती देणं असेसुद्धा बऱ्यापैकी होताना दिसत आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या आहे, पेट आणि सेट. सो याचीसुद्धा माहिती आपण वेळोवेळी ह्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. जसं ही प्रवेश परीक्षा किंवा हे सगळी निकाल आणि हे सगळं पुढं जाईल तसं. आणि याबाबत तुमच्या काही सूचना असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील, मला आवर्जून विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. याबाबत आपण तुमच्या काही सूचना असतील, विचार असतील ते सुद्धा मांडण्याचा
प्रयत्न करू. तर अशा 2 विषयांबाबत मला तुम्हाला माहिती द्यावीशी वाटली म्हणून मी ती माहिती दिली. आणि त्यानुसार आता आपल्याला जे विद्यार्थी आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना या परीक्षेची ही परीक्षा घेण्याबाबत हे तयारी सुरू त्यांनी केलेलीच आहे ऑलरेडी, पण आता जवळ आल्या असल्यामुळे तयारीचा वेग वाढवावा लागणार आहे. तर अशाच नवीन शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.